नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। राज्यामध्ये कांद्याच्या घसरलेल्या दरांमुळे अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आलेला आहे। कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी कांदा फेकून देत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली। तर आजपासून कांद्याची खरेदी 12 रुपये 35 पैशांनी करण्यात येणार असल्याची त्यांना सांगितलेलं आहे। तर घसरलेल्या बाजारभावामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय। सरकारच्या या घोषणेमुळे कांदा उत्पादकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। आमच्या शेतकऱ्यांकरता देखील माननीय शिवराजजींना आम्ही विनंती केली। विशेषतः आमचा कांद्याचा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे। अनेक शेतकरी कांद्याला 1 रुपया भाव मिळतोय म्हणून कांदे फेकून द्यायला निघाले आहेत आणि म्हणून शिवराजजींना मी सांगितलं, काय वाटेल ते करा, पण कांदा विकत घ्या। कांदा नाशिवंत आहे, कांदा याचं शेल्फ लाईफ खूप जास्त नाहीये, त्यामुळे त्याची खरेदी करून साठवणूक करून पुन्हा तो मार्केटमध्ये आणायचा, या सगळ्या गोष्टी अडचणीच्या असतात। पण तरी देखील आपल्या विनंतीला मान देऊन आजपासनं महाराष्ट्रामध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांच्या नेतृत्वात, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशाने कांद्याची खरेदी सुरू होते। माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील एक मोठा दिलासा या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होणार आहे। दरम्यान या निर्णयाचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना किती फायदा होतो याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय।